विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम. शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. कार्यकर्त्यांकडून एकमताने ठराव मंजूर. हरियाणा भाजपचे नायब सिंह सैनी यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव. मनोहरलाल खट्टर यांच्या जागी घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ. तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. विरोधकांच्या विरोधात ईडी सीबीआयचा वापर. भाजपमध्ये प्रवेश केला की चौकशी थांबवली जाते. शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. महायुतीची जागा वाटप पुढील 3-4 दिवसात निश्चित होण्याची शक्यता. भाजप 31 ते 32 जागा लढवण्यावर ठाम. शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 4 जागा देण्याचा प्रस्ताव. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनेची. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मतदारसंघावर दावा कायम. शांतिगिरी महाराज लोकसभा लढण्यावर ठाम. नाशकात हेमंत गोडसे विरुद्ध शांतिगिरी महाराज लढतीची शक्यता. नासाचे क्रू 7 अंतराळ स्थानकात 197 दिवस घालवल्यानंतर 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले. 4 वेगवेगळ्या अवकाश संस्थांचे खर्च करून सुखरूप परतले. नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का. मारोतराव कवळे गुरुजींचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नंदुरबारमध्येही काँग्रेसला मोठा धक्का. माजी मंत्री पद्माकर वळवेंचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. दशरथ पाटील नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असल्याने भेटीला महत्त्व. आमदार रवींद्र धंगेकरांचे पुण्यात भावी खासदार म्हणून बॅनर. जो 24 तास पुण्यासाठी तोच 2024ला पुण्यासाठी बॅनरवर उल्लेख. निलेश लंकेंनी घेतली अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी भेट. अजित पवारांकडून लंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. पक्षांतर करू नका अजित पवारांचा लंकेंना सल्ला. भाजप नेते अशोक चव्हाण आणि संजय निरुपमची भेट. दोघांमध्ये रात्री भेट झाल्याची माहिती. संजय निरुपम काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो बायडन डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा लढत. प्राथमिक निवडणुकीत दोघांनीही आपला दावा केला पक्का. बंगळुरूमध्ये जलसंकट. स्विमिंग पूलमध्ये पिण्याचं पाणी वापरण्यास सरकारकडून बंदी. आदेशाचं उल्लंघन केल्यास 5,000 रुपये दंड आकारण्याचा इशारा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात 3.75% वाढ. 1 जानेवारीपासून वाढीव महागाई भत्ता होणार लागू. ओला उबरचा वाहतूक परवाना पुण्यात आरटीओने फेटाळला. निर्णयाच्या विरोधात दोन्ही कॅब कंपन्यांना 30 दिवसात करता येणार अपील. जेनेरिक औषधांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार. सरकारी योजनेतील जेनेरिक औषधांवर भाजपचं नाव तर जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार असे म्हणत विरोधकांचा आरोप. राज्यात रोजगार हमीवरील मजुरांचे 450 कोटी रुपये थकीत. राज्याला केंद्राकडून निधीच न मिळाल्याने अडचण. 8,53,000 मजुरांचे 450 कोटी रुपये थकीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.